हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 9वीतील इतिहासातील चौथा धडा आर्थिक विकास या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 2. 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. 4. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. उत्तर चुकीची जोडी. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. पुढील प्रश्न क्रमांक 2 अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना, कालावधी, उद्दिष्टे. पहिली योजना 1951 ते 1956 शेती सामाजिक विकास. दुसरी योजना 1956 ते 1961 औद्योगिकीकरण. तिसरी योजना 1961 ते 1966 विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी योजना 1969 ते 1974 शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी योजना 1974 ते 1979 दारिद्र्य निर्मूलन, आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे. ब. टिपा लिहा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर ज्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र हे दोन्ही एकत्र कार्य करतात तिला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. आर्थिक विकासात सरकार आणि खाजगी उद्योजक दोघेही सहभागी असतात. देशाच्या आर्थिक विकासासाठी सरकार नियोजन करते. सामाजिक कल्याणाला महत्त्व दिले जाते. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. 2. 20 कलमी कार्यक्रम. उत्तर 1 जुलै 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर्थिक व सामाजिक विकासासाठी 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. वेठबिगारी प्रथा नष्ट करणे, गरिबांना जमीन व घरांची सुविधा देणे, कामगारांना किमान वेतन देणे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवणे, करचुकवेगिरी व तस्करीला आळा घालणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारणे, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी योजना राबवणे, जलसंधारण व शेती विकासाला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर 1. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर आर्थिक विकासाचे मोठे आव्हान होते. देशाच्या विकासासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचा सहभाग आवश्यक होता. त्यामुळे सरकारने उद्योग व शेती व पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका घेतली. तसेच खाजगी क्षेत्रालाही उद्योग व व्यापार करण्याची संधी दिली. म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 2. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर बँकांच्या सेवांचा लाभ सर्वसामान्य जनता व ग्रामीण भागातील लोकांना मिळावा हा उद्देश होता. शेती, लघुउद्योग व दुर्बल घटकांना कर्जपुरवठा वाढवणे आवश्यक होते. आर्थिक विकासासाठी बँकांच्या पैशाचा योग्य वापर करणे गरजेचे होते. म्हणून 1969 मध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 3. गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर गिरणी कामगारांच्या वेतन व कामाच्या परिस्थितीबाबत अनेक समस्या होत्या. त्यांच्या मागण्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले. अशा प्रकारे 1982 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांनी मोठा संप केला. शेवटचा प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. उत्तर
8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 या कालावधीत राबवण्यात आली. या योजनेत पुढील महत्त्वाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले. रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, ग्रामीण विकास कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, महिला व बालकल्याण कार्यक्रम, साक्षरता कार्यक्रम. या कार्यक्रमांमुळे रोजगार निर्मिती, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणाला चालना मिळाली. 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर: दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या कालावधीत राबवण्यात आली. या योजनेत औद्योगिकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले. 1. भिलाई पोलाद प्रकल्प, 2. दुर्गापूर पोलाद प्रकल्प, 3. रूरकेला पोलाद प्रकल्प, 4. चित्तरंजन लोकोमोटिव्ह प्रकल्प, 5. इंटिग्रल कोच फॅक्टरी पेरंबूर सुरू करण्यात आले. या प्रकल्पांमुळे भारतातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.